पालकमंत्री भरत गोगावले यांचे अनोखे रक्षाबंधन, बंधुत्वाचे जपले नाते। मतदारसंघातील हजारो महिलांनी बांधल्या राख्या। पालकमंत्री भरत गोगावले यांच्या निवासस्थानी आज रक्षाबंधन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। गोगावले यांनी हजारो बहिणींकडून राखी बांधून घेत बंधुत्वाचे नाते जपत अनोखे रक्षाबंधन साजरे केले। यावेळी भरत गोगावले यांना राखी बांधण्यासाठी महाड, पोलादपूर आणि माणगावसह रायगड जिल्ह्यातील हजारो महिला गोगावले यांच्या निवासस्थानी दाखल झाल्या होत्या। बंदोबस्ताला उपस्थित असणाऱ्या पोलीस दलातील महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी देखील मंत्री भरत गोगावले यांना राखी बांधली। भरत गोगावले हे केवळ आमचे नेते नाहीत, तर आमच्या घरातील मोठा माणूस असल्याची भावना रक्षाबंधनासाठी आलेल्या महिलांनी व्यक्त केली। तर तुम्ही जस वागाल त्याप्रमाणे अवलंबून असल्याची प्रतिक्रिया पालकमंत्री भरत गोगावले यांनी या प्रसंगी बोलताना दिली। गेल्या 4 वर्षापासून आम्ही हा कार्यक्रम करतोय आणि दरवर्षी क्राऊड वाढत चाललेला आपण पाहताय आणि यावेळेला पालकमंत्रीपद एक 8 दिवस झाले आपल्याला मिळालेला आहे आणि तो उत्साह, जोश सगळ्या माझ्या बहिणींनी आज या रक्षाबंधनाचा आपण प्रोग्राम पाहताय। फार समाधान आहे की गोरगरीब जनतेतल्या माझ्या या बहिणी येतात, आदिवासी महिला येतात, मुस्लिम भगिनी येतात, बौद्ध समाजाच्या सगळ्या जाती धर्माच्या या महिला भगिनी येऊन आम्हाला रक्षाबंधन करतात, आम्हाला शुभेच्छा देतात, आम्ही त्यांना शुभेच्छा देतो आणि आमचा हा कार्यक्रम संध्याकाळपर्यंत चालतो। ते काय आपल्यावरती अवलंबून आहे की तुम्ही जसे वागाल, चालाल, बोलाल त्याप्रमाणे। आता ह्या एवढ्या सगळ्या 4-4 वेळेला आम्हाला आमदार म्हणून निवडून दिलेलं आहे, तर आमचं कर्तव्य आहे आणि ते पार पाडत असताना या स्वखर्चाने, स्वतःच्या खर्चाने इथे येतात। एवढ्या म्हणजे माणगावपासून आता श्रीवर्धन, मसळाच्या पण महिला आल्या होत्या आणि पूर्ण मतदारसंघातून महाड, माणगाव, पोलादपूर आता तुम्ही पाहताय सकाळपासून हजारो महिला येऊन गेल्या आणि अजून लाईन तर लागलेलीच आहे, पण संध्याकाळपर्यंत आणखीन हजारो महिला येतील। आमचं टार्गेट आहे 5 ते 6 हजार महिला त्या रक्षाबंधन करून देतात।